नमस्कार दिव्यांग बांधवांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत आले आहे. महाराष्ट्र शासन यांनी अधिकृत असा एक GR किंवा शासन निर्णय काढला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय, 4था मजला, दक्षिण कक्ष, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई यांनी सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा सर्व यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय 5/12/2023 रोजी काढलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील गृहनिर्माण प्रकल्प संचालक कार्यालय यांना देण्यात आलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाचा विषय, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 5% अपंगांना, दिव्यांगांना इतर राज्य पुरस्कृत योजनेतून राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय. संदर्भ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, इतर मागास बहुजन विभाग शासन निर्णय. राज्यामध्ये ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणच्या धर्तीवर इतर राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये एकूण उद्दिष्टांच्या 5% उद्दिष्ट हे अपंग लाभार्थ्यासाठी राखीव ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ 1 व 2 अन्वये राज्यात राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 5% घरकुल हे अपंग लाभार्थ्याला राखीव ठेवण्याकरिता आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भातचं पत्र या ठिकाणी राजलक्ष्मी येरपुडे, उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांनी हे पत्र काढलेलं आहे. हे पत्र ची प्रत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सर्व यांना देण्यात आलेलं आहे. परंतु या पत्राच्या अनुषंगाने आपण जर माहिती घेतली तर ही योजना आतापर्यंत केवळ कागदावरच घोडे नाचवलेले आपल्याला दिसत आहे. प्रत्यक्ष दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तरी सर्व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल किंवा प्रकल्प संचालक कार्यालय असेल किंवा पंचायत समिती कार्यालय असेल, या ठिकाणी अपंगाच्या दिव्यांग घरकुला संदर्भात फायली सादर कराव्या. त्या संदर्भात आपण या ठिकाणी महाआवास.org या लिंकवर जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय आपला समवेत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तरी माझ्या राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने असं आव्हान आहे की आपण या योजनेचा लाभ घ्या आणि तळागाळातील दिव्यांग बांधवांना घरकुल योजना मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.